आत्ता आपण एक मोठा कार्यक्रम आयोजित करतोय आहे हो, आणि अनेक जसं तुम्ही काही उपक्रमांचा उल्लेख केला, की सोशल कॉजेस तुम्ही हाती घेतलेली आहे हो, आणि लोकांजवळ पैसा आहे, पण सगळे मटेरिअलिस्टिक प्लेजर्समध्येच आपल्याला अ, आनंद मानताना दिसतायत. तर तुम्ही काय-काय सुचवाल लोकांना, की कशा पद्धतीची वेगवेगळी कामं आहेत, ज्यात ते पण सहभागी होऊ हो, शकतात? हो. बघा हं. सेवा फार महत्त्वाची आहे. की सेवेमध्ये काय होतं, की तुम्ही तुमच्या पलीकडे जाता, हो. की मी माझे परिवार किंवा माझ्या कुटुंबातले सदस्य हे तुमची एक लिमिटेड आयडेंटिटी आहे, ओळख तुमची. त्याच्या पलीकडे जेव्हा जाता तुम्ही निसर्गाशी कनेक्ट करता, ब्रह्मांडाशी, जगाशी कनेक्ट करता, की मला पलीकडे जायचं म्हणजे कुठे? ज्याला गरज आहे. जे माझ्याकडे अधिक आहे, एक्स्ट्रा आहे, ते मला कुणापर्यंत तरी पोहोचवायचं आहे. तर जेव्हा आपण मैत्रीबोध परिवाराची एक वाटचाल सुरू झाली, जेव्हा हं, 2013 पासून हं. सुरुवात झाली, तेव्हा आपण नेहमीच हा विचार होता, की आपण काय करावं, की आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं किंवा जे पण गरजू आहेत, त्यांचं आपल्याला कल्याण करता येईल. हो. मग आपण इकडच्या लोकांची आपण गरज समजून घेतली, की बाबा काय-काय आहे, यांना काय-काय करता येईल. मग मेडिकल कॅम्प्स चालू केले आपण. जेव्हा आपण घरी एक कुटुंब म्हणून काम करतो, पैसे कमवतो आणि घरच्यांसाठी आपण त्याचा उपयोग करतो पैशांचा. हं, हं. तुम्ही मोबाईल डिव्हाइस विकत घेता किंवा घरात एक नवीन एक सोफा आणता किंवा चेअर विकत घेता किंवा पेंटिंग करता किंवा टीव्ही विकत घेतली हो. घरामध्ये किंवा कपडे घेतले. ह्याच्यातला आनंद पहा आणि जयपूर फूट म्हणून एका व्यक्तीला पाय नाहीये आणि बरोबर. तिथे तुम्ही जेव्हा तिथे योगदान करता, त्याचा आनंद तुम्ही स्वतः अनुभवा, हं. की किती फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सेवेला आपण प्राधान्य द्यावं सगळ्यांनीच. हं. कोणत्याही मार्फत आणि कुठेही. हो. जे तुमच्या आतमधून तुम्हाला वाटतं, की मी हे करावं म्हणून. तर आपण इथे ते पोहोचवतोय हं, हं. किंवा आपण फ्री ऑफ कॉस्ट आहे ना मुलींसाठी, यंग मुली आहेत, सॅनिटरी पॅड्स आपण इथे हं. बनवतो. गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेले आहेत ते सॅनिटरी अच्छा. पॅड्स आपले. ते आपण फ्री ऑफ कॉस्ट इथे मुलींना देतोय. तसंच मुलांसाठी गुरुकुल आहे हं. आणि लहानपणापासून त्यांना चांगले संस्कार आपण शिकवतो. म्हणजे आजूबाजूच्या परिसरातलेच मुलं येतात ते. हं. तर एक वैदिक संस्कृती आहे, की आपण परंपरानुसार काय शिकायचं आहे आणि तसंच आपल्याला बाहेरच्या जगाचंही शिक्षण आपल्याला मिळतंय. मग त्यांची तयारी वेगळ्या प्रमाणे होत असते ह्या मुलांची सगळ्यांची. तसं आपण खूप काही करत आहोत. म्हणजे आरोग्यासाठी करतोय, हं. गुरुकुलसाठी करतो. मग गायींसाठी गोशाळा आहे खाली. तर तुम्ही ती पाहिली असेल गोशाळा. तर तिकडे फक्त आजारी झालेल्या गायींना आपण इथे ठेवतोय हं, हं. किंवा कत्तलखान्याला घेऊन जात आहेत. मग त्या गायी सोडवून आणलेल्या. सोडून आणलेल्या आहेत. पण त्या गायींचा आपण दूध म्हणून आपण एक बाजार म्हणून उपयोग करत नाही. हं. त्यांचा आपण फक्त केअर करतो, काळजी घेतोय. इतकंच करतोय आणि प्रेमापोटी करतोय. तर अशा गोष्टी काही ना काही आपण निसर्गाशी जोडल्या गेलेल्या, लोकांशी जोडलेल्या गेलेल्या काहीतरी गोष्टी आपण प्रेमापोटी करत आहोत. एक बरोबर. हृदयाला भिडणाऱ्या गोष्टी करत आहोत इथे आपण. तर कुणालाही असं वाटत असेल, तुम्ही तुमच्या मार्फत कुठेही करा किंवा इथेही हं. मैत्रीभूत परिवाराबरोबर तुम्ही येऊन एक भाग म्हणून, मेंबर म्हणून, सदस्य म्हणून येऊन तुम्ही योगदान करू शकता इथे.